नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज खूप सुंदर असा व्हिडिओ तयार होणार आहे। बऱ्याच मैत्रिणींना ब्लाऊजवरून माप घेऊन प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग जमत नाही, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कटिंग बघणार आहोत। तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, कस्टमरचं मापाचं ब्लाऊज आहे। याच्यावरून आपण छान असं संपूर्ण ब्लाऊज जे आहे ते कट करणार आहोत। तर या ब्लाऊजची साईज सांगायचं झालं तर 38 साईज आहे। सहजपणे तुम्ही ब्लाऊजचं जे पेपर कटिंग आहे ते करू शकता आणि मापाचा ब्लाऊज सुद्धा त्यांनी प्रिन्सेस कटच दिलेला आहे। तर त्यामुळे आपल्याला ब्लाऊजही सोपा जाणार आहे कटिंगला। तसा कटोरी पण असला तरी पण जमणार आहे, एल्बो बाही आहे याच्यामध्ये। तर चला, तर आपण इथं सगळ्यात पहिलं ब्लाऊजची उंची मोजायच्या आधी एक सिंगल मी पेपर घेतलेला आहे, डबल वगैरे काहीच नाहीये। सगळ्यात पहिलं बॅक पार्ट काढून घेणार आहे। तर छान असं कटिंग करायचं आहे, कारण की हे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि मला पण ब्लाऊज जो आहे तो स्टिच करायचा आहे। तर त्यासाठी मी इथं पेपर पॅटर्न काढून घेते मापाच्या ब्लाऊजवरून। मापाचं ब्लाऊज असलं की कसं माप असं परफेक्ट निघतं, आणि जर पहिल्यांदा कस्टमर आला आपल्याकडे तर आपण त्याचं ब्लाऊज जे आहे ना ते पेपरवरच कटिंग करून मग त्याचं ब्लाऊज स्टिच करायचं आहे। तर हे बघा, आता इथं मी उंची मोजून घेते। सगळ्यात पहिलं ब्लाऊजची उंची 14.5 इंच आहे। तर आपण घेताना मी 14 इंचच घेणार आहे, त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घेणार आहे, म्हणजे 15 इंचावर मी मार्क करून घेते। तर बॅक पार्ट आहे त्याच्यामुळं या पद्धतीने इथं सगळ्यात पहिलं उंची टाकून घेऊ। 14 इंच प्लस 1 इंच 15 इंच। 15 इंचावर मार्क करून इथं सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला। व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी काही अडचण नाही, पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची आहे, प्रिन्सेस कट हा परफेक्ट कसा कटिंग करायचा ते तुम्हाला बघायला भेटेल। त्याच्यामुळं व्हिडिओला आताच लाईक करा, आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर अशीच व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आता इथं पाहू शकता तुम्ही, हे बघा, पहिलं हुक लावून घ्यायचं। आपल्याला शोल्डरचं माप इथं निघणार आहे बरोबर। तर अंदाज घ्यायचा आहे आपल्याला की इथं ह्या कस्टमरचं शोल्डर संपूर्ण किती आहे म्हणून। बघा, इथून शोल्डर पासून तर दुसऱ्या शोल्डर पर्यंत मोजायचं आहे आपल्याला असं व्यवस्थित, कारण इथं पहिलं हुक लावलेलं आहे आणि मग ब्लाऊज असा फाकत नाही जास्त, नाही का। बघा, या पद्धतीने इथून हा मोजलं तर किती आहे, 11 इंच बरोबर। 11 इंच हे भरतंय शोल्डर। याच्या निम्म केलं तर किती होतं, 5.5 इंच आपण घेऊ शकतो। 5.5 इंचाच घेऊ आपण। इथं शिलाई मार्जिन ऍड करू शकतो, पण डीप गळा आहे तर मग मी इथं 5.5च ठेवणार आहे। 5.5च शोल्डर ठेवणार आहे। मुंडा उंची पण आपण ब्लाऊजच्या मापावरून मोजून घेऊ किती आहे म्हणून। तर राऊंड पण आपण इथं मोंढ्याचा मोजू शकतो। हा जो राऊंड असतो हा आपण इथं मोजू शकतो, किंवा अशी सरळ लाईन मोजली तरीही चालणार आहे। तर इथं सरळ लाईन जी आहे ती 5.5 इंचावर आहे, पण आपण इथं राऊंड पण मोजून बघू किती आहे म्हणून। याचा मोंढ्याचा राऊंड किती आहे म्हणून, तर जवळजवळ 5.9 इंच मोंढ्याचा राऊंड आहे, आणि जी मुंडा उंची आहे ती 5.6 इंच आहे। तर आपण 5.6 इंच टाकणार आहे मी, आणि इकडून पण 5.5 इंच मोजून लाईन ओढून घेऊ आपण। तर इथं आता आपल्याला घडीचं माप टाकायचं आहे। तर बघा, 38 छाती आहे, 38 छाती आहे। तर छातीचं माप कसं मोजायचं आहे, मापाचं ब्लाऊज आहे आपल्याकडं। तर ह्या हुकापासून तर ह्या मोंड्यापर्यंत टेप असा मोजायचा आहे आपल्याला। तर बरोबर आपल्याला कितीचं माप आहे हे लक्षात येतं। तर 9.5 इंच टेपाचं माप आहे। बघा, इथं 9.5 इंचावर मोंड्यापर्यंत माप येतंय। तर 9.5 इंचचा म्हणजे चौथा भाग येतो त्याचा 38 इंच। तर 9.5 इंच टाकून घेतल्यावर 2 इंच पुढे शिलाई मार्जिन घेऊ आपण। इथं शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच पण ठेवू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। आता इथं खाली आपण सरळ लाईन ओढून घेऊ। कमर मोजून पण आपण त्याचा चौथा भाग काढून 1 इंच टक्स मार्जिन घेऊन प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेऊन खाली कमरेचा भाग हा टाकू शकतो, पण इथं काही अडचण नाही। सरळ लाईन ओढून घेतली तरीही बरोबर बसतं। तर इथं आपला प्रॉपर आपल्याला मोंड्याचा राऊंड शेप द्यायचा आहे। तर आपण इथं याचा मधला सेंटर काढून घेऊ। सगळ्यात पहिलं सेंटर काढून घेतल्यानंतर मी या पद्धतीने याला अंदाजे पण शेप देऊन घेऊ शकतो।
जसा डीप गळा असेल तर मग थोडा खोल भाग करून घ्यायचा आहे, पण शक्यतो 1 इंच 1.25 इंचाचं मोंढ्याचा राऊंड हा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. बघा या पद्धतीने देऊन घेतला, कारण की हा बॅक पार्ट आहे. आता पाठीमागचा गळा किती आहे तो आपण मोजून घेऊ. तर मी ही जी पट्टी आहे ब्लाऊजची तीच मोजणार आहे. तर ती आहे 4 इंच. आपण 4.5 इंचावर मार्क करून घेऊ. तर ह्या जे पेपर ब्लाऊज आहे ह्या कस्टमरचं, त्याचं गळा डिझाईन आहे, पण हे तुम्हाला व्यवस्थित समजावं त्यामुळं मी इथं हा गळा काढून घेते. मी तुम्हाला ब्लाऊज पण दाखवल, वर्कचं ब्लाऊज आहे ते. आता इथे गळा रुंदी 2.25 इंच ठेवायची आहे. वरच्या साईडला आपल्याला बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने बॉक्स काढून घेतल्यानंतर आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. तर मी इथं गोल गळ्याचं मार्क करते, कट नाही करणार आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी इथं गोल गळ्याचं मार्क करून घेते. तर संपूर्ण आपलं इथं बॅक पार्ट तयार झाला. आता हा बॅक पार्ट आपण इथं कट करू आणि त्याच्यानंतर काय करू, फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ. व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा. आवडला तर लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटतील. आता बघू शकता तुम्ही हा बॅक पार्ट आपण कट केला. आता याच्यावरून फ्रंट पार्ट कटिंग करण्यासाठी आपल्याला दुसरा पेपर घ्यायचा आहे. तर मी ह्या पेपरमधूनच दुसरा पेपर कट करून ठेवला होता आणि या पद्धतीने आता याच्यावरतीच आपल्याला काय करायचं आहे, सेम टू सेम मार्क करायचं आहे. मार्क करायच्या आधी इकडून ही जी इकडे ह्या साईडला आपली हुकलूक पट्टी येणार आहे त्या साईडने थोडं 1/2 इंच एक्स्ट्रा आपण लाईन ओढून घेऊ. जिथं आपली हुकलूक पट्टी येते तिथं थोडंसं एक्स्ट्रा आपण इथं थोडं नॉर्मल 1/2 इंच लाईन ओढून घेऊ. बघा या पद्धतीने ओढून घेतल्यानंतर आता आपण इथं हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. सेम टू सेम आता याचं मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला पेपरवर. बघा या पद्धतीने सेम टू सेम आपण इथं मार्क हे करून घेतलं. हे बघा आता हा बॅक पार्ट आणि ही जी गळा रुंदी आलेली आपली 2.25 तिचं पण मार्क आपण फ्रंट पार्टला करून घ्यायचंय. तर मी हा बॅक पार्ट साईडला ठेवला. आता जो मोंढाचा राऊंड आहे तो आपल्याला फ्रंट पार्टचा थोडासा खोल करून घ्यायचा, म्हणजे आतमध्ये करून घ्यायचा आहे, कारण की तो बॅक पार्टचा होता. तर फ्रंट पार्टचा थोडासा खोल घ्यावा लागेल आपल्याला. तर त्या पद्धतीने आपण इथं घेऊन टाकणार आहे. तर थोडासा आतमध्ये अशा पद्धतीने घ्यायचा आहे आपल्याला. हा कॅन्सल करायचा कारण तो बॅकचा होता आणि फ्रंटचा या पद्धतीने थोडासा खोल करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपण घेतलेला आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा. तर पुढचा गळा आपण मापाच्या ब्लाऊज वरूनच मोजून टाकू किती आहे म्हणून. तर हे बघा मापाच्या ब्लाऊज वरून आपण इथं मोजून घेऊ पुढचा गळा किती आहे म्हणून. तर ही लाईन सरळ धरतीये मी टेप. तर 6 इंचाचा गळा आहे. गळा हा वरती आहे तर आपण टाकताना 6.5 इंच टाकू. शिवल्यानंतर तो 6 इंच बराबर तयार होईल. तर 2.5 इंच इथून गळा रुंदी मोजून घ्यायची. आता बॉक्स काढून घ्यायचा. बघा या पद्धतीने काढून घेतला. आता इथं गोलगळा आहे कस्टमरचा तर आपण पण इथं गोलगळ्याचंच मार्क करू. अशा पद्धतीने आपण गोलगळ्याचं मार्क करून घेतलं. आता आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तर इथं बघा सगळ्यात पहिलं आपला जो छाती असती छातीचा 10वा भाग टाकायचा आहे. तर 38 छातीचा 10वा भाग येतो 3.8 इंच. तर 4.5 इंचावरती आपण इथे एक पॉइंट घेणार आहे. हे बघा 4.5 इंचावरती मी इथे एक पॉइंट घेतला.
आता हा जो पॉइंट आहे याच्या आपल्याला इथून कटोरीचा टक्स पॉइंट काढायचा आहे. तर मापाचं ब्लाऊज आहे म्हणून आपण इथं कटोरीचा टक्स पॉइंट काढणार आहे. तर नाहीतर त्याचं चार्ट पण आहे आपल्याकडं. आता इथं पाहू शकता जो हा कटोरीचा टक्स पॉइंट आहे, ह्या टक्स पॉइंटवर आपल्याला वरतून मोजायचं आहे की आपला हा कटोरीचा टक्स पॉइंट किती आहे. तर शोल्डर पासून तर कटोरीचा टक्स पॉइंट हा आपल्याला मोजायचा आहे. तर या पद्धतीने आता हा कटोरीचा टक्स पॉइंट जो आहे तो आहे 9.5 इंच. तुम्ही पण तुमच्या मापाच्या ब्लाऊज वरून मोजून घेऊ शकता. 9.5 इंच प्लस अर्धा इंच ऍड करून घ्यायचं. तर अर्धा इंच काय ऍड करायचं, तर जे काही शोल्डर मध्ये आपला अर्धा इंच जाणार आहे त्यामुळं खाली थोडंसं आपण अर्धा इंच ऍड करून घ्यायचं. 9.5 इंचावर मार्क करून घेतलं. इथून 4.5 इंच परत एकदा मोजून घ्यायचा पॉइंट जेवढा खाली घेतला तो. आता इथून ही लाईन ओढून घेऊ सरळ. बघा घेतली. आता आपल्याला इथे ह्या साईडनी 1.5 इंच घ्यायचंय अंतर. तर इथे थोडासा टेप भुरकट आहे त्याच्यामुळे मी इथं जे स्पष्ट दिसतंय तिथून 1.5 इंच मोजून घेते. बघा 1.5 इंच म्हणजे 1 इंचाला 2 रेषा कमी इतकं असं 1.5 इंच. तर आपण 1.5 इंचाचं गॅपिंग इथं घेतलेलं आहे. घेतल्यानंतर इथून मी 2.5 इंच पॉइंट मोजणार आहे आणि पुन्हा 1.5 इंच मोजून घ्यायचंय दोन्ही पण साईडने. आता मंदिराला जसा आपण आकार देतो तसाच इथं पण आकार देऊन घ्यायचंय आपल्याला. आणि इथून आपल्याला थोडं हात वर न्यायचा म्हणजे जवळजवळ 1 इंच असं हात वर न्यायचा आणि तिथून हा शेप द्यायचा आहे आपल्याला. बघा दिला. आता इथून आपल्याला असा थोडासा गॅपिंग काढायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा इथं येणार आहे. आता इथे आपल्याला सगळं जे काही मार्किंग आहे ते आता ब्लाऊजवर वाढवायचंय. पण ह्या साईडला थोडं आपण अर्धा इंच अगोदर वाढवून घेऊ. ब्लाऊजवर वाढवण्यापेक्षा हे तुम्ही प्रत्येक साईजला करू शकता कारण की हे प्रत्येक साईजला इथं अर्धा इंच वाढवायचंय आपल्याला. तर ते का मी तुम्हाला ज्यावेळेस ब्लाऊज कट करत त्यावेळेस तुम्हाला सांगते. तर ह्या अर्धा इंच वरच्या साईडचा हा पॉइंट इथे जोडून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपण इथं ओढून घेतला हा पॉइंट. आता हे कट करून घ्यायचंय आपल्याला. हे सगळं मार्किंग आपण इथं कट करून घेऊ. जर तुम्हाला कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच शिवा. जी मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते ती पण खूप सोपी पद्धत आहे. ते पण ब्लाऊज छान बसतात. बऱ्याच मैत्रिणींनी शिवलेले आहेत. तर आपण इथं खोल भाग मोंड्याचा कट करून घेतलेला आहे. आता हा आकार दिलेला तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. जे काही मार्जिन केलेलं आपण मार्किंग ते कट करून टाकायचे आपल्याला. हे बघा हे कट करून घेतलं. त्याच्यानंतर हा गळा आहे आपला आणि हे बघा या पद्धतीने हे संपूर्ण मार्किंग आपण इथं करून घेतलेलं आहे. तर बघू शकता. आता जे काय आपलं पेपरचं मार्किंग जे काय आपल्या ब्लाऊजवर मार्क करायचंय त्यासाठी आपण ब्लाऊज घेऊ. मी तुम्हाला अस्तर दाखवते. अस्तरवरती संपूर्ण पॅटर्न कसं कट करायचं ते पण सांगते. त्यासाठी मी इथं एक अस्तर घेते आणि कस्टमरचं ब्लाऊज पण दाखवते. तर इथं पाहू शकता हे हिरव्या कलरचं अस्तर आहे. हे बाहीसाठी आहे कारण की एल्बो बाही आहे. तर आपल्याला हे जे अस्तरचे तुकडे आहेत त्याच्यामध्ये पण ब्लाऊज बसवायचं आहे. तर इथं पाहू शकता हे वर्क आहे ब्लाऊजवर असलेलं. बघा हा गळा आहे. हे बघा गळ्यावरती ही डिझाईन आहे. आता हे आपण साईडला ठेवू. सगळ्यात पहिलं अस्तर कट करून घेऊ.
तर हे अस्तर आहे बघा. तर मी सगळ्यात पहिलं अस्तरवरती बॅक पार्ट आखून घेणार आहे. बॅक पार्ट मध्ये आता इथं तुम्ही बघू शकता हे जे पॅटर्न आहे ते आपल्याकडून व्हिडिओ जो आहे तो थोडासा कट होऊन गेला. मी एवढं शूट केलं होतं पण तो कट होऊन गेला. मी परत एकदा सांगते. तर हा बॅक पार्ट आपण जसाच्या तसा आखून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये काहीच बदल करायचा नाही आपल्याला. जसाच्या तसा आखून घेतला. जे पण आपण मार्जिन घेतलेला आहे, मार्किंग केलेलं आहे ते सेम टू सेम घ्यायचं. हा एक पार्ट जो आहे आपला फिटिंग पार्ट बघा, आपण याला कटोरी पार्ट किंवा फिटिंग पार्ट असं म्हणू. आणि हा पार्ट जो आहे तो जसाच्या तसा आखायचा. फक्त हे जो गोल राऊंड आहे इकडनं तो आपल्याला इथं अर्धा इंच वाढवायचा आहे. परत हा पण पार्ट जो आहे तो पण आपल्याला वाढवायचा आहे. तर त्याच्यासाठी पण बघा मी इथं आखलं होतं अस्तरवरती. हा माझ्याकडे उरलेला एक्स्ट्राचा तुकडा होता, तर म्हटलं हा पण याच्यामध्ये आपल्याला काम येईल. तर मग मी याच्यावरतीच आखून घेतलं. आणि हे बघा ह्या साईडला पण अर्धा इंच वाढवून घेतलं. तर हे इथं वाढवायचं आहे. तर एवढं वाढवायचं, बाकी सगळं पॅटर्न आपल्याला जसंच्या तसं कट करायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? खूप युजफुल व्हिडिओ आहे. तुम्ही नक्की शेअर पण करा जर तुमच्याकडून मैत्रिणी शिवत असाल ब्लाऊज तर. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नक्कीच. आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना.